नमस्कार मित्रांनो, मी दीपक. माझ्या दीप 250 या चॅनलच्या माध्यमातून घेऊन जात आहे पुन्हा एकदा भन्नाट अशा आगळ्या वेगळ्या लडाख बाईक राईडला. मित्रांनो, पहाटेचे 3 वाजलेत. माझ्या या राईडसोबत आहे माझा मित्र राजेश, माझं मिनी रॉकेट आणि राजेशची ब्लॅक पॅन्थर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन्ही बाईक लडाख राईडसाठी पूर्णपणे रेडी आहेत. तर चला, वेळ न घालवता राईडला सुरुवात करूया. ज्या राईडचा प्लॅन आम्ही 2 वर्षापासून करत होतो, अखेर तो दिवस आज उगवलाच. मनात किती आनंद आहे हे शब्दातून सांगताच येणार नाही. मित्रांनो, प्रत्येक बायकर्सचे लडाखला जाण्याचे स्वप्न असतेच, पण प्रत्येकाचे ते पूर्ण होतेच असे नाही. पण माझे नशीब चांगले की घरच्यांकडून मिळालेल्या परवानगीमुळे आज मी ही राईड माझ्या मित्रासोबत करू शकत आहे. म्हणतात ना, सोबत मित्र असेल तर काहीही शक्य होऊ शकते. सध्या मी एका वेगळ्या विश्वात एंट्री केली, कारण हे विश्व माझ्यासाठी नवीन असणार आहे. मित्रांनो, आज माझ्या राईडचा पहिलाच दिवस. या डे फर्स्टमध्ये आम्ही विक्रमगड ते उदयपूर, जो या संपूर्ण राईडमधला सगळ्यात मोठा टप्पा गाठणार आहोत. विक्रमगड हे माझे नेटिव्ह प्लेस आहे, जे पालघर जिल्ह्यात आहे. वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद आणि मग उदयपूर असा एकंदरीत आजचा प्लॅन आहे. टार्गेट साधारणतः 700 किलोमीटरचे असणार आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या प्लॅननुसार 12 ते 15 तास उदयपूरला पोचण्यासाठी लागणार आहेत. म्हणून आम्ही पहाटे 3 वाजताच निघालो. उत्सुकता एवढी आहे की आमच्यासमोर 12-15 तासांचे टार्गेट असतानासुद्धा आम्ही खूप आनंदी आहोत. 1 महिना अगोदरच या ट्रिपच्या तयारीसाठी लागलो होतो. संपूर्ण प्लॅन रेडी करूनच निघालो आहे, कारण समोर जे लक्ष्य आहे ते काही जवळचे नाही. आता आपण आहोत गुजरातमध्ये. तुम्ही पाहू शकता इकडचे रोड्स एक नंबर वाटतात. ना ट्रॅफिक ना खड्डे, राईड करायला नुसती मजा वाटते. अखेर सायंकाळी 7:30 वाजता आम्ही उदयपूरला पोचलो. आजचे टार्गेट पूर्ण केल्याचा आनंद मात्र अजूनही तसाच आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत. आपण पाहू शकता राजेश त्याच्या ब्लॅक पॅन्थरला रेडी करतोय. कोणत्याही बाईकवर लगेच सेट करणे म्हणजे मोठी कसरतच असते. त्याचा डेमो आता आपण पाहिलाच. इकडे माझं मिनी रॉकेटसुद्धा पुढच्या राईडसाठी रेडी आहे. तर चला, डे 2ची सुरुवात करूया. निघता निघता 7 वाजलेच. कालच्या तुलनेत आजचे अंतर कमी आहे, परंतु आजचा सगळा प्रवास हा राजस्थानमधून होणार आहे. आजचे टार्गेट हे फतेहपूरपर्यंत असणार आहे. त्यामुळे आम्ही अजमेरवरून न जाता कोटावरून जाण्याचे ठरवले, कारण अजमेरवरून जर गेलो असतो तर गरमीने हालत कशी झाली असती हे सांगायला नको. गरमीच्या दिवसात राजस्थानातून प्रवास करणे हा सर्वांसाठीच मोठा टास्क असतो, पण आम्ही निवडलेला मार्ग योग्यच होता. आहोत राजस्थानमध्ये, राजस्थान या ठिकाणी नाश्त्यासाठी आलो आहे. पनीर पराठा मागवलेला आहे, बघूया कशी टेस्ट आहे. दह्यासोबत पनीर पराठा खूपच छान लागतो. टेस्ट ऑसम. नाश्त्यामुळे शरीरातली एनर्जी अजूनच वाढली. परिसर बघू शकता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाळूच वाळू दिसत आहे. एकंदरीत रस्ते मोकळे असल्यामुळे थकवा काहीच वाटत नाही. काल 16.5 तास प्रवास करून वाटत होते उद्या काय होईल, पण पाहू शकता मित्रांनो, आमचा उत्साह कायम आहे. दुपारचे 1 वाजलेत आणि इतकी भयानक गरमी आहे की काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे उसाचा रस पिण्याचा मोह काही आवरता आला नाही. प्रत्येक 1-1 तासानंतर थांबून शरीरात पाणी साठविण्याचे काम मात्र आमचे चालूच आहे. एक वेळेस जेवण नाही मिळाले तरी चालेल, परंतु गरमीमध्ये शरीरात पाण्याचे प्रमाण जास्त ठेवलेलेच बरे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाळवंट नाही, परंतु मोठ्या प्रमाणात दिसत असलेली वाळू आणि अस्ताला जाणारा सूर्य पाहून फोटो काढण्याचा काही मोह आवरता आला नाही. राजस्थानमधील वाळवंटाचा भाग या ठिकाणी बघतोय आपण. बघता बघता संध्याकाळ झाली, परंतु उन्हाची तीव्रता काही कमी वाटत नाही. रोड पूर्णपणे मोकळा, आजूबाजूला फक्त वाळवंटासारखा भाग. खूप छान नजारे या वाळवंटातही पाहायला मिळतात. अखेर रात्री 8 वाजता आम्ही फतेहपूरला हॉटेलमध्ये पोहोचलो. गुड मॉर्निंग. पहाटेचे वाजलेत 5:30 आणि सकाळच्या सूर्योदयाचे हे तेजस्वी चित्र पाहून तर राईडची उत्सुकता अजूनच वाढत आहे. आमचे आजचे टार्गेट आहे पठाणकोट, ज्यामध्ये आम्ही 550 किलोमीटरचे अंतर पार करणार आहोत. आजचा हा प्रवास हरियाणा आणि पंजाब या 2 राज्यातून होणार आहे. प्रथमतःच वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करतोय आणि तोही बाईकवरून, याचा मला स्वतःलाच खूप अभिमान वाटतोय. फतेहपूरला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे इकडे सूर्योदय हा 5 वाजताच होतो. म्हणून सकाळी लवकरच प्रवासाला सुरुवात केली. राजेश आज मात्र फुल जोशमध्ये आहे. राईडचा आजचा हा 3रा दिवस. मागच्या 2 दिवसापासून फुल डे आमची राईड चालू आहे, पण आजही त्याचा शरीरावर झालेला परिणाम काही दिसत नाही. फक्त उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालेले हे 2 रायडर्स, त्यांना कसला तो त्रास जाणवणार. आम्ही दोघेही ही राईड अगदी पहिल्या दिवसापासून खूप एन्जॉय करतोय. मित्रांनो, राईडमध्ये चैनीच्या वस्तू मिळत नाहीत, परंतु मानसिक संतुलन नक्कीच मिळते. जीवन एक प्रवास आहे आणि आपण प्रवास करत राहिलो तरच जीवन जगण्यातला आनंद मिळत राहील. राईडमध्ये अशी नवनवीन दृश्ये मनात कॅमेऱ्यात साठवून ठेवण्याची मजा काही वेगळीच असते. आजची राईडसुद्धा 12-13 तासांची होईल असेच वाटते. लुधियाना, जालिंधर ही मोठी शहरे पार करत आम्हाला पठाणकोटला पोचायचे आहे. राजेशची ही पहिलीच लॉंग बाईक राईड असल्यामुळे आम्ही 80-90च्या स्पीडनेच ड्राईव्ह करत आहोत. मित्रांनो, आयुष्य आणि प्रवास या दोन्ही गोष्टी आपणास खूप काही शिकवून जातात. यामध्येच अनेक आठवणी बनवल्या जातात, तर अनेक नवनवीन गोष्टी लिहिल्या जातात. आमच्या या राईडमुळे आम्हाला नक्कीच नवनवीन राज्यातील निसर्गाचे खरे प्रेम व त्याचे सौंदर्य प्रत्यक्ष पाहायला मिळते, हे आमचे भाग्यच समजायला पाहिजे.
बघता बघता संध्याकाळचे वाजले 6:30. पठाणकोटला पोचण्यासाठी फक्त 5 किलोमीटर बाकी आहेत. त्याआधीच आम्हाला भव्य अशा महादेवांच्या मूर्तीने दर्शन दिले. मोहन आवरल्यामुळे आम्ही तेथे उतरून दर्शन घेतले. ही आहे पठाणकोट सिटी. बघूया आता प्रत्यक्षातच. हॉटेलला पोचायला 7 वाजलेच. असा हा आजचा दिवस खूप छान गेला. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.